रेवा वहिनी, नमस्कार. काय काम होतं तुमचं? अनयराजे, या तुमच्या कोण? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हे घर माझं आहे. रेवा, तुम्हाला कोणी आवाज देते का? मी बघते. अनय आज खोटं बोलला माझ्याशी. अवनीबद्दल त्याच्या मनात असं काही आहे कळलं पण नाही मला. त्याने त्याच्या आयुष्यातलं माझं अस्तित्वच आज संपवलंय. मला तर सगळं इथे रहस्यमय वाटायला लागलं. कोण कोणाचं कोण आहे काय कळतच नाही. ही स्वप्नील महाजनची केस अजून किती रहस्य उलगडणार आहे कोण जाणे. असो, हे घ्या पैसे. हे कसले? चहा प्यालो ना तुमच्याकडे. काय कधीच आपण कोणाचं खात नाही फुकटात, कधीच कोणाचं फुकटात पित नाही. त्यामुळे उगाच तुमच्या खाल्लेल्या मिठाला जागायची वेळ यायची. त्यामुळे घ्या तुमचंच, घ्या घ्या घ्या. हा, खरं तर मी तुम्हाला 5 रुपये देणार होते, पण त्या बाई होत्या ना, त्यांनी माझे चणे खाल्ले म्हणून 2 रुपये कापले. हा, आपण हिशोबाला फार पक्का आहे. आणि सगळे हिशोब बरोबर चुकते करतो. त्यामुळे सगळी गोळाबेरीज बरोबर करण्यासाठी शेवटपर्यंत लढावं लागलं तरी चालेल. माझं नाव तर माहितीये ना, बाजीराव जमदाडे. जमदाडे. चणे नको? काय रेवा, खूप विश्वास होता ना तुझा अनयच्या प्रेमावर. शेवटी काय केलं त्यांनी? फसवलंच ना तुला. राजरोसपणे अवनीची ओळख रेवा म्हणून करून दिली त्यांनी. नाही, अनय मला कधीच फसवणार नाही. काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार म्हणून तो वागला असणार असं. पेडीयेस का ग तू? अगं तू नुसतीच त्याची बायको नाहीस तर चांगली मैत्रीण सुद्धा आहेस. आणि असा कोणता प्रॉब्लेम आला असणार की तो तुला सांगू शकत नाही? आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत तू त्याला साथ देत आलीयस. हे विसरलाय का तो? आता तरी शाणी हो. तो तुला फसवतोय हे लक्षात घे. बस झालं, मी अनयच्या विरोधात काही ऐकून घेणार नाही. काहीतरी घडलं असणार. कुठल्या तरी कारणामुळे त्याला अवनीला माझी जागा द्यावी लागली. पण अनयच्या मनातली माझी जागा तो अवनीला कधीच देऊ शकणार नाही. कधीच नाही. वेडी ग वेडी तू. हे स्वतःला समजावून काय उपयोग? हे अनयनी तुला सांगितलं पाहिजे ना. पण आहे कुठे तो? अवनी सोबत. मन दुखवलंय तुझं आणि मनधरणी करतोय त्या अवनीची. तुझ्या प्रेमाचे पाश तोडून तो अनय केव्हाच अवनीमय झालाय हे लक्षात ठेव. रागवलीस? रेवा, मी तुला खरंच सांगतो, हे सगळं मी मुद्दामून नाही केलंय. अवनीला रेवा म्हणताना मला किती त्रास झालाय माझं मलाच माहितीये.
तुझी जागा फक्त तूच घेऊ शकतेस. माझ्या मनात अवनीसाठी दूरदूरपर्यंत तूच माझं सर्वस्व आहेस. हे सगळं मला त्या स्वप्नीलमुळे करावं लागलंय. आता एक खोटं लपवण्यासाठी मला अजून किती खोटं बोलावं लागणार आहे कुणास ठाऊक. मग का नाही खरं सांगून टाकत तू? सारखं खोटं बोलत राहिलास ना तर एक दिवस अडकशील. काय खरं सांगू? हेच की स्वप्नीलचा माझ्या हातून खून झालाय ते. काय? स्वप्नीलचा खून? हो, स्वप्नील आता नाहीये. माझ्या हातून त्याचा खून झालाय. या सगळ्या प्रकरणात अचानक त्या जमदाडेने उडी घेतली आणि मी घाबरून अवनीला रेवा म्हणून टाकलं. काय करू सांग ना आता. आणि पण हे सगळं तू मुद्दाम केलं नाहीयेस ना? मग का नाही खरं सांगून टाकत आहेस पोलिसांना? तू जर वेळीच सांगितलंस ना तरच सगळं व्यवस्थित होईल. नाही, आता ते शक्य नाहीये. अवनीने या प्रकरणात माझ्या बरोबर राहणं माझ्याच फायद्याचं आहे रेवा. सरनोबतांच्या नावाला बट्टा लागू नये म्हणून मला अवनीला माझ्या बरोबर ठेवायलाच पाहिजे. आऊसाहेबांनी माझ्याबद्दल जी जी स्वप्न रंगवली आहेत ती सगळी खरी करण्यासाठी मला अवनीची मदत घ्यायलाच हवी. आणि म्हणूनच मी अवनीला इथे आपल्या बरोबर परत राहायला आणायचं ठरवलंय. बघ ना, मला सावरायला माझ्या बरोबर तू आहेस, पण अवनीसाठी कोण आहे तिकडे? ती एकटीच आहे ग. तेव्हा अवनीला परत या वाड्यात येऊ दे प्लीज. आणि मलाही पटलेलं नाहीये तुझं हे असं खोटं बोलणं, अवनीला या घरात घेऊन येणं. मला काहीच पटलेलं नाहीये. पण तरीही मी तुझ्या बरोबर आहे. आणि त्या अवनीलाही तू वाड्यात ठेवू शकतोस. आणि कुठल्याही प्रसंगी कोणी तुझ्या बरोबर नसलं ना तरी मी कायम तुझ्या पाठीशी उभी आहे, एवढं लक्षात ठेव. रेवा, आऊसाहेबांनी बोलवलंय मला, मी जाऊन येते. आऊसाहेब, रेवा, अहो कुठे होतात जी तुम्ही? कुणी नोकर मंडळी दिसत नाहीये. गुंडाप्पा पण बराच वेळ झाला आले नाहीत जी, म्हणून तुम्हाला हाका मारून बोलवावं लागलं आम्हाला. त्या वरदा आल्या होत्या, त्यांचं काय चाललंय ते कळत नाही जी आम्हाला. काय ना, मला तुमच्याकडे आणि तुमच्या मिसेसकडे जरा काम होतं. नमस्कार रेवा वहिनी. नमस्कार. काय काम होतं तुमचं? स्वप्नील आता नाहीये. माझ्या हातून त्याचा खून झालाय. मी अवनीला इथे आपल्या बरोबर परत राहायला आणायचं ठरवलंय. रेवा, लक्ष कुठे आहे जी तुमचं? तुम्ही काही म्हणालात का आऊसाहेब? अहो, आम्हाला वरदा भेटायला आल्या असं सांगतोय आम्ही तुम्हाला. समीर नावाच्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का जी? वरदा वरदा काय म्हणाली तुम्हाला समीर बद्दल? त्या समीरला शोधून काढा असं सांगायला जी आल्या होत्या आम्हाला. आम्हाला या शिपुरापुरात मान आहे म्हणून आम्ही त्याला शोधून काढू शकतो अशी त्यांना आशा वाटते. आम्ही सुद्धा नाही म्हटलं नाही जी त्यांना, पण त्या काय म्हणत होत्या तेच कळलं नाही जी आम्हाला. कोण आहे हा समीर? तुम्ही ओळखता त्याला? वरदाचं त्याचं काही प्रेम प्रकरण आहे का?
नाही म्हणजे त्या खूप उतावीळ झाल्या होत्या म्हणून विचारतोय जी आम्ही. मला माहितीये काय प्रकरण आहे ते. त्या समीरलाही मी ओळखते आणि वरदाचं त्याच्यावर प्रेम आहे हेही तितकंच खरं आहे. असं आहे तर आम्ही बघतो की हो त्यांना कसं शोधायचं ते. त्यासाठी पोलिसात कशाला जायला हवं. त्यांना म्हणावं या वाड्यात पोलीस आलेले आम्हाला चालणार नाही. अजूनपर्यंत पोलिसांचे पाय या वाड्याला लागू दिलेले नाहीयेत आम्ही आणि यापुढेही लागू देणार नाही याची खात्री आहे जी आम्हाला. आऊसाहेब वरदाच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ. बालिश आहे ती एक नंबरची. मी तिला आधीच सांगितलंय समीर तिच्यासाठी चांगला मुलगा नाहीये. तर मी तिचं ऐकते म्हटल्यावर ती तुमच्याकडे आली सांगायला. चांगली समज देते आता या मुलीला. या वयात बाबांना कुठला त्रास द्यायचा आणि कुठला नाही एवढंही कळत नाही हिला. लहान आहेत जी त्या, समजवा त्यांना. पण यातलं अनयराजेंच्या कानावर काहीही जाऊ देऊ नका, नाहीतर ते स्वतः या प्रकरणात लक्ष घालतील, अगदी पोलिसांनाही सांगतील. आणि त्यांनी पोलिसांच्या भानगडीत पडू नये असं वाटतंय जी आम्हाला. ते या राजगादीचे वारस आहेत. अशा कुठल्याही प्रकरणामध्ये त्यांनी गुंतायला नको असं वाटतंय जी आम्हाला. तुम्ही या आता रेवा. आमची तब्येत आज जरा बरी नाहीये. आम्ही जरा इथेच आराम करतो. गुंडाप्पांना जरा पाठवून द्या. आम्हाला त्यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय जी. काय झालं आऊसाहेब? डॉक्टरांना बोलूया का आपण? नको जी. या वयात बारीक सारीक दुखणी डोकं वर काढायचीच. आणि काळजी तर आमच्या पाठीशीच लागलीये की हो. आधी वाड्याच्या भवितव्याची काळजी होती, आता मुलं सुना नातवंड यांची काळजी लागून राहिली. एकदा या सगळ्या भानगडीचा सोक्षमोक्ष लागला ना की मी सगळं खरं खरं सांगणार आहे तुम्हाला. ह्यातून एकदा बाहेर पडले की मीच तुमची काळजी घेणार आहे. तशी आता आम्हाला कुणाचीच काळजी नाहीये जी. पण तुमच्यासारखी समजूतदार सून ज्या घरामध्ये असेल तिथे कुठलंही अरिष्ट टिकूच शकत नाही. तुमच्या या विश्वासाला सार्थ करण्यासाठी तरी मला या अवघड वाटेने चालावंच लागणार आहे. आणि मी चालेन. देवा, ये ना बस. कमाल केलीस हा अवनी. अगदी ठरवल्याप्रमाणे सगळं चाललंय. शेवटी रेवालाच या वाड्यात माझं स्वागत करावं लागलं. बिचारी रेवा रात्रंदिवस देवाचं इतकं करते, पण तिचा देव बहुधा मलाच पावत असावा. आता तुमच्या दोघांच्याही आयुष्याची कशी परवड करते ना ते बघाच. अनय, इतक्या हट्टाने तुम्हाला इथे घेऊन आलायस, पण राहायचं कुठे हे सांगितलंच नाही. ऍक्च्युली तुझ्या खोलीत आता वरदा राहते, म्हणून मग तुझी सोय गेस्ट हाऊस मध्ये करून ठेवली. हो, मी ती रूम सकाळीच साफ करून घेतलीये. चल तुला दाखवते. माझी काहीच हरकत नाही. चल. एक मिनिट. नाही म्हणजे जमदाडेचं काय? म्हणजे तो इथे कधीही टपकू शकतो. आणि त्यात मी गेस्ट हाऊस मध्ये राहते म्हटल्यावर त्याच्या हातात आयतच खोलीत सापडेल. खरंय तुझं. नाहीतरी त्याला अशी अचानक येऊन टपकायची सवय आहेच. पण मग आता काय करायचं? हो, आणि त्यात मी घरात राहिले तर घरातल्यांना वाटेल की मी इथे का आली, कशी आले. शी, माझ्यामुळे तुम्ही दोघंही संकटात सापडले. मी इथे यायला नकोच होतं, मुंबईलाच जायला हवं होतं. माझ्यामुळे आता सगळाच घोळ होऊन बसलाय. तू काळजी करू नकोस. मी तुझी व्यवस्था दुसऱ्या रूम मध्ये करते. रेवा, अगं पण हे सगळं तू. अग्नी, आपला विश्वास आहे ना एकमेकांवर. मग झालं तर ठीक आहे. देवा, मला जाम भूक लागली. अवनी, तू पण काही खाल्लं नाहीस ना मगासपासून?
मी जेवायचं बघते. आणि काहीही करा, आरामात करत आले. आलोच. आज तुझ्यासाठी निर्जळी उपास करणार होते अने. तुझ्या हातून पाणी पिऊन तो सोडणार होते. पण काय वाढून ठेवलंयस माझ्या पुढ्यात. मला तुझा राग नाही आलाय. हे सगळं तू नाईलाजाने करतोयस हे मला माहितीये. पण काहीतरी चुकतंय असं सारखं का वाटतंय मला. कोण असेल तिथे. हा जमदाडे तर नसेल. खरंच हा पाळत ठेवू नये की काय. पण असं आमच्या वाड्यावर नजर ठेवण्याची काय गरज आहे त्याला. नाही नाही, मला त्याला जाब विचारायलाच हवा. नाही तर पुढे त्याचा आगाऊपणा वाढायला लागेल. एवढ्या रात्री असं कोण फिरतंय वाड्यात. इतक्या रात्री काय काम असेल कोणाचं. आमच्यावर पाळत ठेवलीये की काय. पण का. स्वप्नील जिवंत आहे.